नमस्कार, मी आहे डॉक्टर पूजा. स्वागत आहे तुमचं हेल्दी ब्लॉग मध्ये. आजकाल बॅक पेन, कमर दुखण्याचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो खूप वाढत चालला आहे. तरुण असो, मिडल एज असो किंवा म्हातारे, सगळ्यांमध्ये बॅक पेनचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो खूप कॉमन आहे. जर तुम्हाला पण कंबर जे आहे ते सारखं दुखत असेल, पाठीमध्ये दुखत असेल, तुम्हाला चालताना, उठताना, बसताना कमरेमध्ये दुखत असेल, बॅक पेनचा प्रॉब्लेम होत असेल, त्याच्यानंतर तुम्ही जास्त वेळ तुम्हाला उभं राहायला त्रास होत असेल, तुम्हाला बसायला जास्त वेळ त्रास होत असेल, तुमच्या पायांना मुंग्या येत असतील, टोचल्यासारख्या वेदना होत असतील, तुमच्या मांसपेशींमध्ये खिचाव असेल, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ 5 अशा आयुर्वेदिक उपायांबद्दल जे बॅक पेन कमी करण्यासाठी तुमची मदत करतील. सगळ्यात पहिले हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की आपल्या शरीरामध्ये जी बोन हेल्थ असते ती कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी वर डिपेंड असते. जेव्हा आपल्या शरीरामध्ये या सगळ्या गोष्टी कमी होतात तेव्हा आपल्याला जॉईंट्स पेन, बॅक पेनचा प्रॉब्लेम बघायला भेटतो. याच्या व्यतिरिक्त आपण खूप जास्त काम करतो किंवा खूप जास्त वजन उचलतो, खूप व्यायाम करतो, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा बॅक पेनचं कारण असू शकतं. महिलांमध्ये ना बॅक पेनची जी प्रॉब्लेम आहे तो जास्त बघायला भेटतो, कारण महिलांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिनची खूप कमी बघायला भेटते. प्रेग्नेन्सीमध्ये किंवा डिलिव्हरी नंतर, पिरियड्समध्ये, मेनोपॉज नंतर महिलांमध्ये बॅक पेनचा जो प्रॉब्लेम आहे तो जास्त बघायला भेटतो. जर तुम्हाला पण बॅक पेन असेल, जॉईंट पेन असेल किंवा कमरेचं दुखणं असेल तर या 5 गोष्टी करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. सगळ्यात पहिले आयुर्वेदानुसार जेव्हा पण आपल्याला जॉईंट पेन होतो किंवा बॅक पेन होतो, आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढलेला असतो, तर आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचंय, वातदोषला बॅलन्स करायचं आहे. आणि वातदोषला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला थंड्या गोष्टी नाही खायच्या आहे, सुखं अन्न नाही खायचंय आणि बाशी अन्न नाही खायचंय. याच्याने आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढतो आणि हे कमी केल्यावर आपल्या शरीरामध्ये वातदोष जो आहे तो बॅलन्स होऊन जातो. त्याच्यानंतर दुसरं जे आहे तुम्हाला काय करायचं आहे, 250 ग्रॅम तुम्हाला जवस घ्यायची आहे, 250 ग्रॅम तुम्हाला काळे तीळ घ्यायची. तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकता, याच्यापेक्षा कमी पण घेऊ शकता. फक्त लक्षात ठेवायचं की दोघं तुम्हाला सममात्रेत घ्यायचंय आणि यांना तव्यावर चांगलं भाजून घ्यायचंय आणि भाजल्यानंतर यांना मिक्सरमध्ये दळून घ्यायचंय. आणि ही जी पावडर आहे ती एअरटाईट डब्यामध्ये तुम्हाला पॅक करून ठेवायची आहे. आणि रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला 1 ग्लास गरम पाण्यासोबत किंवा 1 ग्लास दुधासोबत ही पावडर प्यायची आहे. जवसमध्ये ओमेगा 3 असतं आणि काळे तीळमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं. जे पण आपल्या शरीरामध्ये विटॅमिन्स कमी झालेले असतील, ही ड्रिंक पिल्याने तुमचे जे विटॅमिन्स आहे ते बॅलन्स व्हायला सुरुवात होऊन जाते आणि हळूहळू विटॅमिन्स बॅलन्स होतात आणि बॅक पेन पण हळूहळू तुमचं कमी होऊन जातं. त्याच्यानंतर तिसरा जो उपाय तुम्हाला काय करायचा आहे, 500 ml तेल घ्यायचंय आणि 250 ग्रॅम तुम्हाला अद्रक घ्यायचंय. अद्रकला चांगलं बारीक करून घ्यायचंय किसणीने आणि तेलामध्ये जे आपण तेल घेतलंय त्याच्यात चांगलं उकळवून घ्यायचंय. जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही की अद्रकचा पूर्ण रस तेलामध्ये उतरलाय तोपर्यंत त्याला म्हणजे गरम करून घ्यायचंय, उकळवून घ्यायचंय, चांगलं काळं होऊन जायला पाहिजे पूर्ण अद्रक. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते झाकून ठेवायचंय. थंड झाल्यानंतर तुम्हाला ते गाळून एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचंय. आणि रात्री झोपताना रोज तुम्हाला बॅक पेनला पूर्ण असं बॅकला तुम्हाला मसाज करायची आहे. याच्यानंतर चौथा जो उपाय आहे तो आहे कटिबस्ती. कटिबस्ती तर तुम्ही घरी नाही करू शकत, पण मी ह्या व्हिडिओमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही कोणाच्या मदतीने घरी करू शकता तर ती तुम्ही घरी करायची. तुम्हाला काय करायचंय, मार्केटमधनं तीळ तेल, बला तेल, सहचर तेल, महानारायण तेल यापैकी तुम्हाला जे पण तेल भेटेल ते तुम्हाला घेऊन यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जसं आपण पोळीचा पिठाचा गोळा भिजतो तसा तुम्हाला पीठ भिजायचंय आणि कोणाच्या तरी मदतने तुम्हाला ही बस्ती करायची आहे. तुम्हाला पोटावर झोपायचं आहे. त्या गोळ्यात जो आहे ना त्याची पूर्ण रिंग बनवायची आणि रिंग बनवून तुम्हाला जे आपण तेल आणलंय त्याला गरम करून त्याच्यामध्ये सोडायचंय. 5 मिनिटं ते तेल त्याच्यामध्ये राहू द्यायचं. जेव्हा तेल थंड होईल ते परत काढायचंय, परत तुम्हाला गरम करून सोडायचंय, परत काढायचंय आणि परत गरम करून तुम्हाला सोडायचंय. असं तुम्हाला 3 वेळा करायचंय. 15 ते 20 मिनिटं तुम्हाला करायचंय. जर तुम्हाला कटिबस्ती घरी करता येईल तर ठीक आहे, नाही तर जवळ तुमच्या जे पण जवळ आयुर्वेदिक डॉक्टर असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला कटिबस्ती करायची आहे. कटिबस्ती जी आहे ना ती आयुर्वेदानुसार खूप प्रभावशाली प्रक्रिया आहे जी तुमच्या बॅक पेनला कमी करते, सियाटिकाला कमी करते. होत असेल तर तुम्हाला जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊनच कटिबस्ती करायची आहे. नाहीतर तुम्ही घरी कटिबस्ती करत असाल तर कोणाच्या तरी मदतीने व्यवस्थित कटिबस्ती करायची आहे. तेल जे आहे ते जास्त गरम टाकायचं नाहीये. पहिले तेल चेक करून घ्यायचंय की तेल आपण किती गरम टाकतोय, नाहीतर तुम्हाला चटका लागू शकतो. नंतर ज्या प्रेग्नेंट महिला आहे, प्रेग्नेंट बाया आहेत त्यांनी कटिबस्ती करायची नाहीये. त्यांची डिलिव्हरी आत्ता आत्ता झाली आहे त्यांनी नाही करायची आहे. ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांना काही लागलेलं आहे त्या ठिकाणी किंवा त्यांना
स्किन इन्फेक्शन आहे अशा लोकांनी कटिबस्ती करायची नाहीये. त्याच्यानंतर 5वा उपाय तुम्हाला काय करायचं आहे, सगळे ड्रायफ्रुट्स घ्यायचे, जसे बदाम, अंजीर, काजू, पिस्ता, खजूर हे सगळे ड्रायफ्रुट्स तुम्हाला घ्यायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी पंपकिन सीड टाकायची आहे, थोडी जवस टाकायची आहे, थोडी काळी तीळ टाकायची आहे आणि थोडी पांढरी तीळ टाकायची आहे आणि थोडी खसखस टाकायची आहे. हे सगळं टाकून, हे सगळं मिक्सर टाकून तुपामध्ये, गायच्या शुद्ध तुपामध्ये तुम्हाला चांगलं भाजून घ्यायचंय आणि याला मिक्सर मध्ये काढून घ्यायचंय आणि गुळाच्या पाकासोबत याचे लाडू बांधून घ्यायचे. ज्यांना डायबेटीज असेल त्यांनी खजूर जास्त टाकून याचे लाडू बांधून घ्यायचे आणि रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला एक लाडू 1 ग्लास दुधासोबत म्हणजे गायच्या दुधासोबत तुम्हाला खायचा आहे. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. जर तुम्हाला बॅक पेन असेल, जॉईंट पेन असेल किंवा तुम्हाला थकवा असेल, या सगळ्या गोष्टी याच्याने भरून निघतात. त्यामुळे रोज एक लाडू हा तुम्हाला 2 ते 3 महिने खायचा आहे. तुम्हाला पण बॅक पेनचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या 5 गोष्टी करायला सुरुवात करा. तुमच्या घरात कोणाला बॅक पेनचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये मला विचारू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहमी हसत राहा, सुरक्षित राहा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.